आज आपण न्यू रेसिपी बनवणार आहोत। थंबनेल बघून तुम्हाला तर समजलंच असेल। मी इथे कढई घेतली, कढईमध्ये 2 कप आपल्याला पाणी घालायचे। परफेक्ट असं हे मेजरमेंट आहे। तुम्ही वाटी वगैरे जे काय घ्यायचे ते घेऊ शकता। मी इथे 2 कप पाणी घातलेलं आहे। त्यामध्ये आपल्याला आलं लसूण आणि थोडासा ठेचा आणि कोथिंबीर या पाण्यामध्ये आपल्याला घालून घ्यायची आहे। थोडीशीच घालायची आहे, बघू शकता मी किती कमी अशी घातलेली आहे। थोडंसं आपल्याला अद्रक, ठेचा आणि लसूणची पेस्ट घालायची आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे। हे मिक्स करून घ्यायचं छान आणि याला मस्त एक अशी उकळी येऊ द्यायची आहे। छान खूप मस्त असं हे आजची रेसिपी रेडी होते। खूप झटपट अशी रेसिपी आहे आजची, बघू शकता। यामध्ये थोडंसं मी मीठ घातलेलं आहे चवीनुसार। तुम्ही काळं मीठसुद्धा घालू शकता यामध्ये। बघू शकता किती मस्त अशी एक उकळी आलेली आहे। ज्या आपण वाटीने ज्या कपाने पाणी घेतलं होतं, बघू शकता त्यानेच आपल्याला 1 वाटी रवा घालायचा आहे। यामध्ये गाठी वगैरे बिलकुल झाल्या नाही पाहिजे, त्यामुळे आपल्याला हळूहळू थोडंसं रवा घालायचं आहे। हळूहळू रवा घालून घ्यायचा आहे यामध्ये। बघू शकता अशा प्रकारे एकदम असा घट्टसर होतो। एकदम पटपट आपल्याला हे प्रोसेस फास्ट अशी करायची आहे। परत गाठी वगैरे व्हायला नको, त्यामुळे थोडं थोडं करून आपल्याला रवा घालायचा आहे यामध्ये। अशा प्रकारे पूर्ण आपल्याला हे एकजीव मिश्रण करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे खूप मस्त अशी ही रेसिपी होते। आजची व्हिडिओ नक्की तुम्ही बघा, पूर्ण स्किप न करता। बघू शकता अशा प्रकारे एक गोळा तयार झाला पाहिजे आपला मस्त असा। 1 ते 1.5 मिनिट असं आपल्याला याला परतवून घ्यायचं आहे। अशा प्रकारे बघू शकता मस्त असं वाफलं पण जाते। आता आपल्याला हे काढून घ्यायचं आहे एका प्लेटमध्ये। अशा प्रकारे प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे। थोडं थंड होऊ द्यायचं आपल्याला, आपल्या हाताला पोळेल अशा प्रकारे आपल्याला काढून घ्यायचं आहे। खूप मस्त असं हे नाश्त्याला तुम्ही सायंकाळी खाऊ शकता किंवा सकाळच्या नाश्त्यामध्ये। खूप मस्त अशी ही रेसिपी आहे, झटपट आहे, काही वेळही नाही लागत। 1 वाटी रव्यामध्ये भरपूर असा हा नाश्ता होतो रेडी। अशा प्रकारे मी थंड करून घेते याला। पुन्हा मग आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे, छान असं चुरून घ्यायचं आहे। अशा प्रकारे ठेवलं, साधारण थंड असं झालेलं आहे। हाताला तेल लावून तुम्ही याला मळू शकता, हाताला चिटकणार नाही। थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला, थोडंसं गरमसरच आहे, बघू शकता तुम्ही। आपल्या हाताला सहन होईल एवढं गरम राहू द्यायचं आणि चुरून घ्यायचं आपल्याला, नाही तर जास्तच पुन्हा असं एकदम फडफड होतं, कोरडं होतं। अशा प्रकारे थोडंसं गरमसर वाटतं मला, थंड झालेलं आहे मस्त। आता आपण याला चुरून घेऊ, छान असं एक गोळा तयार करून घेऊ। बघू शकता किती मस्त असं पीठ आपलं हे मळलं चाललं रव्याचं, बघू शकता। आता याचे मी 2 असे गोळे करून घेते, जसे आपण पोळीला घेतो तसे। अशा प्रकारे छान असं चुरून खूप मस्त असा नाश्ता हे रेडी होतो। एक वेळेस तुम्ही नक्की बनवा, लहान मुलांना तर खूपच आवडेल। मी थोडंसं कमी ठेचा घातलेला आहे यामध्ये, लहान मुलांसाठी बनवत असल्यामुळे। अशा प्रकारे आपल्याला एक पाती करून घ्यायची, त्याला असं लाटून घ्यायचं। अशा प्रकारे तुम्हाला जेवढे साईजचं पाहिजे तेवढं तुम्ही लाटू शकता। मी ते वाटीच्या सहाय्याने असं कटाची वाटी घ्यायची किंवा एखादं झाकण वगैरे जर असं तर असे कट असले पाहिजे। एकदम असं गोल असं आपल्याला काढून घ्यायचं आहे। बघू शकता किती मस्त असं गोल आपलं निघालेलं आहे, बघू शकता एकदम। याला तुम्ही लाटू पण शकता परत, थोडंसं मोठं हवं असेल तर तुम्हाला। खूप मस्त हा नाश्ता रेडी होतो। परत मी एक काढून घेते, बघू शकता झटपट असा हा नाश्ता आहे। आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये तुम्हाला नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील। साधे सोपे आणि सरळ व पौष्टिक रेसिपी तुम्हाला बघायला मिळतील। मग तेल आपण तापले का चेक करू, थोडंसं यामध्ये पीठ घालून। मस्त आपलं तेल असं गरम झाले, एकदम आपल्याला मस्त असं कडक तेल गरम होऊ द्यायचं, तेव्हाच घालायचं, नाहीतर यामध्ये तेलकट अशा हे रव्याच्या पुऱ्या होतील। एकदम आपल्याला असं कडक तेल गरम होऊ द्यायचं आहे। बघू शकता टाकता क्षणी अशा कशा मस्त अशी फुगत आहे।
हिला आपण आता पलटवून घेऊ. जर तुम्हाला जर एकदम अशी खरपूस पाहिजे असेल तर मस्तच त्याला जास्त लालसर असं होईपर्यंत तुम्ही भाजू द्या. मस्त अशी एकदम अशी ठिसूळ आणि क्रंची होते ही पुरी. खूप मस्त अशी खायला लागते. बघू शकता किती मस्त अशी फुगत आहे. लहान मुलांना तर खूपच आवडेल. बघू शकता तुम्ही 8 ते 10 दिवस हे पुऱ्या स्टोअर करून ठेवू शकता. तेलकट अजिबात बिलकुल होत नाहीत. एका पेपरमध्ये आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत. जे तेल आहे थोडंफार तर पेपरला लागेल तेल. दुसरी पण आपण एक तळून घेऊ. बघू शकता झटपट अशी ही रेसिपी आहे. तुम्ही रव्याच्या पुऱ्यासुद्धा याला देखील म्हणू शकता. बघू शकता किती मस्त अशा आपल्या हे पुऱ्या रेडी झालेल्या आहेत. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तुम्ही व्हिडिओ कुठून पाहता ते पण कमेंटद्वारे नक्की कळवा. बघू शकता मस्त आपला आजचा नाश्ता हा रेडी झालेला आहे. सायंकाळी तुम्ही चहासोबत हे नक्की खाऊ शकता किंवा असंही खाऊ शकता. एकदम अशा क्रंची ही पुऱ्या रेडी झालेल्या आहेत. बघू शकता झटपट असा हा नाश्ता आपला रेडी झालेला आहे. साहित्यही जास्त काही लागत नाही. चला तर पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये.